नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या हे यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की आपण अग्निवीर भरती 2026 साठी स्पेशल प्रिव्हियस इयर पेपर घेणे सुरू केले होते. त्याच्यात आजचा हा 20वा पेपर आहे मित्रांनो. ठीक आहे, गणित आणि बुद्धिमत्तासाठी राहणार आहे आणि एकदम झालेल्या प्रश्नांचं सखोल विश्लेषण असणार आहे. तर चला मित्रांनो, जास्त न बोलता आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया. बघा, तर आज कोणता पेपर घेणार आहात? अग्निवीर जी.डी. जो 2 जुलै 2025 ला पेपर झाला होता मित्रांनो, त्याची आज आपण शिफ्ट नंबर 1 घेणार आहोत. आणि तुम्हाला काय करायचं आहे, पीडीएफ साठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे मित्रांनो, मी शिपाई महाराष्ट्राचा. आणि येणारे नोटिफिकेशन म्हणजे कोणता क्लास कधी होईल, काय होईल, ते सर्वचे सर्व आपण कुठं देतो, तर टेलिग्राम चॅनलवरती देतो मित्रांनो. म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ते चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. चला, आधी काय करणार, आधी मॅथ्सचे 15 प्रश्न, मग त्याच्यानंतर रिजनिंगचे 5 प्रश्न घेणार. एवढंच राहते आपलं शीट. काय म्हणते, 49चा वर्ग काढा. बघा, वर्ग म्हणजे काय, त्याच संख्येला त्या संख्येने गुणणे. जसा 49चा वर्ग काढणे तर 49 ने गुणावं लागेल. हे बेसिक पद्धत झाली. ठीक आहे, काय होणार, 9 9 81चा 1 हातची आले 8, 9 चौ 36 आणि 8 किती होणार, तर 44. 36 आणि 8 44. खाली झिरो द्या. 4 9 36, 36 चे 6 हातचे आले 3, 4 चौ 16, 16 आणि 3 किती होणार, 19. म्हणजे हे किती येणार, 1 4 आणि 6 10चा झिरो हातच्याला 1, 4 आणि 9 13, 13 आणि 1 4 आणि हे किती होणार, 13 आणि 1 14, 14चे 4 हातच्याला 1, हे किती होणार 2, म्हणजे किती 2401. कोणता, ऑप्शन नंबर 1 हा काय येणार, एकदम बरोबर उत्तर येणार. पण कोणत्याही दोन संख्येची जर तुम्हाला स्क्वेअर काढायची असतील, याच्यातच सांगतो बघा. जसा ए आणि बी ह्या दोन संख्याच्या आहेत, याच्या काय काढणे आहे, तर आपल्याला वर्ग काढणे आहे. तर बघा, शेवटीला घ्यायचं बीचा वर्ग. शेवटीला काय घेणार आपण, बीचा वर्ग. मग करणार ह्या तिघांचा पण गुणाकार. बघा, 2 गुणिला ए गुणिला बी, ह्या तिघांचा आपण काय करणार, गुणाकार. आणि मग पुढे काय करणार, तर ह्या एचा वर्ग. जसं पहा, आताच काय घेतलं होतं आपण, 49. किती घेतलं होतं आपण, 49. 49चा वर्ग करणे. कसं करणार बघा, आधी घ्या 9चा वर्ग, म्हणजे 9चा स्क्वेअर. 9चा स्क्वेअर किती होते, 81. 81चा 1 हातचे आले 8. ठीक आहे, मग करा ह्या तिघांचा पण गुणाकार. काय होणार, 4 दुने 8, 8 9 72. 72 आणि 8 किती होतात, तर 80. 80चा झिरो आणखी किती आले, हातचे 8 आले. मग शेवटला काय, ह्या 4चा वर्ग. 4चा वर्ग 16. 16 आणि 8 किती होतात, तर 24. 16 आणि 8 24. बघा, आलं ते 2401. तसेसारखा आणखी मला तुम्ही, चला 36चा काढून बघू. 36चा किती होणार बघा, 6चा वर्ग. 36, 36चे 6 हातचे किती आले, तर 3, हातचे आले 3. मग काही ह्या तिघांचा पण गुणाकार. काय होणार, 3 गुणिला 6 18. 18 दुने 36. 36 आणि 3 किती होणार, 39. 39चे 9 हातचे आले किती, 3. आणखी पुन्हा हातचे किती आले, 3. मग काय होणार, हा 3चा वर्ग. 3चा स्क्वेअर किती होणार, 9. 9 आणि 3 किती होणार, 1200. 1296 आहे की नाही आहे, तर कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने तुम्हाला कितीचे काळ दाखवणे, 52च्या 52चा वर्ग. आणखी कितीचा घेऊन, 28चा वर्ग. हे अशा पद्धतीने काही वर्ग तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत की यांचं उत्तर किती येणार मित्रांनो. आणि हे पद्धत आहे. तर तुम्हाला समजलं, हे तर झाली बेसिक पद्धत की आपण एखाद्या संख्येच्या त्याच संख्येला त्याच संख्येने काय करणार, तर गुणा करणार. पण तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगितलं मित्रांनो, ही काय आहे, तर ही शॉर्ट ट्रिक आहे. ही शॉर्ट ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. शॉर्ट ट्रिक, ठीक आहे, भरपूर जागी तुम्हाला ही गोष्ट कामी येणार. समजलं. चला, पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते, 52 आणि 48चा लसावी किती आहे. लसावी, लसावी कसे काढतो, एक उभी रेषा एक आडवी रेषा. काय होणार, 52 आणि 48ला असं लिहिणार. मोठ्यात मोठी संख्या पहा की दोन्ही संख्यांना भाग जाईल. तर कितीने जाते मित्रांनो, 4. बघा 4ने, 4 1 4, 1 वाजला 4 3 12, 12 चौ 48. आता भाग जातो का कोणत्या संख्येने, नाही. आता भाग नाही जात. तर मग काय कराल तुम्ही, लसावी काय होणार याच्या, लसावी होणार मित्रांनो 4 गुणिला 13 गुणिला 12. कारण की लसावी काय असतो, हे ज्याने भाग देतो आणि जे काही उरले ह्या सर्वांचा गुणाकार म्हणजे काय असतो, तर लसावी असतो. तर हे लसावी होणार. मग करा यांचा गुणाकार. काय होणार, जे आधी सोपी जाते ते करा. बघा, 13 52, 52 गुणिला काय होणार, तर 12.
काय होणार मग बघा, 12 दुनी 24, 24चे 4 कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? बघा हा एकच ऑप्शन दिसत आहे, याच्यातच 4 आहे म्हणजे किती होणार 624. तरी काढून पाहू आणखी. बघा 12 दुनी 24, 24चे 4 हातचे आले किती 2. 12 पंचे 60, 60 आणि 2 किती होणार 62. आलं 624च कोणता ऑप्शन, तर ऑप्शन नंबर क हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते? 50, 30, 0, 0, 0 ची सरासरी किती? पण मला आधी सांगा नेमकं सरासरी म्हणजे काय? सरासरी सरासरी म्हणजे काय होते मित्रांनो? सर्व संख्यांची बेरीज. सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. हेच काय आहे तर सरासरी मित्रांनो. मग सर्व संख्यांची बेरीज, तर संख्या आहेत कोणकोणत्या त्यांची बेरीज करा. ज्या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज बघा किती आहेत. 50 अधिक 30 अधिक काय होणार तर 0 0 0 अधिक 0 अधिक 0 अधिक काय होणार तर 0 भागीला जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या. बघा शून्य आहेत म्हणून काही फरक नाही पडला, पण त्या संख्या आहेत बरं किती होणार 1 2 3 4 5 किती संख्या आहेत तर 5 भागीला 5. बघा शून्यांची बेरीज करून काही अर्थ नाही. 50 आणि 30 किती होणार 80, 80 भागीला 5 काय होणार तर 16 5 80. म्हणजे यांची सरासरी किती येणार मित्रांनो 16 आहे का ऑप्शन मध्ये आहे. कोणता ऑप्शन नंबर 1 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. यांची सरासरी किती येणार 16. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते? प्रश्न क्रमांक 4. 27 वर्षासाठी 78% वार्षिक व्याजदराने 19,800 ची मूळ रक्कम गुंतवली जाते. गुंतवणुकीवर मिळणारे साधे व्याज मोजा. साधे व्याज म्हणजे याला काय म्हणतो आपण सरळ व्याज. साधे व्याजाचे म्हणजे काय होते तर मित्रांनो सरळ व्याज. मग तुम्हाला सरळ व्याज काढण्यासाठी तुम्हाला सरळ व्याजचा फॉर्म्युला माहित पाहिजेत मित्रांनो. मग लिहा सरळ व्याजचा फॉर्म्युला. सरळ व्याज. मग सरळ व्याज म्हणजे काय होते तर पहा, मुद्दल गुणिला वेळ गुणिला दर भागीला होते मित्रांनो 100. काय होते तर मुद्दल गुणिला वेळ गुणिला दर भागीला काय होते तर 100. असं काय करतो आपण सरळ व्याज करतो. सरळ व्याज म्हणजेच काय तर साधे व्याज. बघा मुद्दल म्हणजे जेवढे पैसे व्याजाने दिले किंवा जेवढे पैसे गुंतवले. किती पैसे गुंतवले आहेत 19,800 रुपये. ही काय होणार मुद्दल 19,800 रुपये गुणिला वेळ. वेळ किती आहे तर 27 वर्ष मित्रांनो. 27 वर्ष आणि दर किती आहे तर 78%. म्हणजेच काय तर भागीला 100. चला काय कॅन्सल होते हे 2 झिरो कॅन्सल झाले. मग काय उरलं आपल्याकडे पहा. 198 गुणिला 27 गुणिला 78. तर हा जो काही तुमचा गुणाकार येईल मित्रांनो, गुणाकार करावे लागेल तुम्हाला, कारण की गुणाकार कठीण आहे. बघा जर बाय ऑप्शन जातो म्हणलं आपण, जर शेवटचे अंक पाहिला बघा 8 7 56 साइन 8 48 म्हणजे शेवटच्या स्थानी काय येणार 8. बघा ह्या दोन्ही ऑप्शन मध्ये शेवटच्या स्थानी 8 आहे. हे दोन ऑप्शन कॅन्सल झाले. मग राहिला प्रश्न हा बाकी गुणाकार. तर हा गुणाकार मी तुम्हाला होमवर्क म्हणून देतो मित्रांनो. तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की ह्या गुणाकाराचं उत्तर किती आहे. दोन ऑप्शन तर मी छाटूनच दिलो तुम्हाला. ह्या दोन ऑप्शन पैकी तुमचं उत्तर आहे तर ते तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. काय म्हणते? प्रश्न क्रमांक 5. 20 फुगे होते पण त्यापैकी 2 उडून गेले आहेत. किती टक्के फुगे शिल्लक आहेत? बघा 20 फुगे होते त्याच्यातून 2 उडले. राहिले किती 18. किती पैकी आहेत तर ते 18 20 पैकी. टक्केवारीत काढणे आहे तर गुणीला काय करणार आपण 100. टक्के काढणे आहे म्हणजे गुणीला काय करणार आपण 100. बघा 20 पाचे 100 18 पाचे 90 म्हणजे किती टक्के 90% शिल्लक आहेत. 90% हा प्रश्नाचं उत्तर आहे. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर क हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते? 112 चे गुणोत्तर 1 सोबत दिले आहे आणि 7 चे गुणोत्तर 2 सोबत. याला कसं सोडवणार बघा. 112 बटे 1 गुणोत्तरचा अर्थ होतो बटे बरोबर 7 बटे 2. काय करणार आपण? तिरप गुणाकार बघा 2 भागीला तिकडे जाऊन गुणिले होणार 112 गुणिला 2 बरोबर. x इकडे भागीला तिकडे जाऊन गुणिला होणार काय होणार 7x. काय होणार 7 गुणिला आहे इकडे येऊन काय होणार भागीला 112 गुणिला 2 भागीला 7 बरोबर काय होणार तर x. बघा 7 1 7 किती वाचले 4 6 16 दुने 32.
तर एक्स किती येणार मित्रांनो तुमच्या 32 आणि काढायचं काय आहे आपल्याला एक्सच. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर ड हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते प्रश्न क्रमांक 7. बघा सरासरीचा तुम्ही फॉर्म्युला पाठांतरच करून ठेवा मित्रांनो, कारण की सरासरीवरती हमखास तुम्हाला प्रश्न दिसणारच. बघा 2024 चे पण पेपर पाहिले त्याच्यावरती पण सरासरीवरती प्रश्न होता आणि 2025 चे पण पाहत आहोत. प्रत्येक पेपरमध्ये सरासरीवरती प्रश्न आहे. काय म्हणते? तीन संख्यांची सरासरी 31 आहे. सरासरी दिली आहे आपल्याला. त्यापैकी दोन संख्या 16 आणि 17 आहेत, तर तिसरी संख्या कोणती? बिलकुल सोपी प्रश्न. आताच सांगितलं मी सरासरी म्हणजे काय? सर्व संख्यांची बेरीज. सर्व संख्यांची काय तर बेरीज. मी वारंवार सांगत आहो कारण की तुम्हाला बिलकुल तोंडपाठच झाला पाहिजेत. भागीला काहीतरी एकूण संख्या. पण आपल्याकडे पहा मित्रांनो, आपल्याला काय आपल्याला सरासरी दिली आहे. किती दिले? 31. सरासरी आपल्याला 31 दिली आणि सर्व संख्यांची बेरीज म्हणजे दोन संख्या दिल्या आहेत आपल्याला काय 16 अधिक 17 आणि तिसरी काढणी आहे. तर तिसरीला काय घेऊ आपण? x घेऊ. भागीला किती होणार? तर तीन संख्या आहेत म्हणून 3. बघा काय होणार? हे 3 काय आहे तिकडे तर भागीला तिकडे जाऊन गुणीला होणार. म्हणजे काय होणार? 31 गुणीला 3 बरोबर. 16 आणि 17 किती होणार? तर 33. 33 अधिक काय होणार? तर x. म्हणजे तिसरी संख्या काय होणार बघा. 31 गुणिला 3. 3 1 3 3 3 9. बघा हे प्लस मध्ये आहे. तिकडे येऊन काय होणार? मायनस. मायनस 33 बरोबर काय होणार? तर 1. 90 मधून 33 गेले किती राहणार मित्रांनो? 60. किती राहणार? 60 बरोबर काय येणार? तर x. आहे का ऑप्शन मध्ये? आहे ना. कोणता? ऑप्शन नंबर क. हा एकदम बरोबर उत्तर आहे. किती येणार तर ह्या प्रश्नाचं उत्तर 60 येणार मित्रांनो. कोणता ऑप्शन? तर ऑप्शन नंबर क. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय तर बघा प्रश्न क्रमांक 8. काय तर 7 गुणीला 22 अधिक 11. 7 गुणीला 22 अधिक 11. आधी काय करायचे आहे मित्रांनो? आपल्याला आधी गुणाकार करायचे आहे. बघा 7 दुनी 14 ची 4 हातच्याला एक 7 दुनी 14 आणि एक किती होणार? 15. म्हणजे 22 आता किती होतात? 154 अधिक काय होणार? 11. चला बेरीज करा. 4 आणि 1 5. 5 आणि 1 6 आणि हे एक जसेचे तसे किती येणार? 165. आहे का ऑप्शन मध्ये? आहे. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर ब. हा काय आहे तर मित्रांनो एकदम बरोबर उत्तर आहे. चलो समजलं? पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते प्रश्न क्रमांक 9. 8,000 पैकी 25% म्हणजे किती? म्हणजे 8,000 चे 25% किती? असं सांगायचे आहे. 8,000 चे चा अर्थ होतो गुणाकार 25%. 25% म्हणजे 25 भागीला 100. कसं काढणार बघा. 25 एक 25, 25 चौ 100. आणखी काही कटते का? कटते ना बघा ना. 4 दुने 8 आणि हे 2 3 0 जसेचे तसे म्हणजे किती उत्तर येणार याचं? 2000. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर ब. हे काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. काय म्हणते? ए आणि बी चे गुणोत्तर दिले आणि ए चे जर 168 असेल, हे ए हा किती असणार? 168 असणार. तर बी ची किंमत किती असेल हे सांगायचे आहे. बघा ए आणि बी चे गुणोत्तर दिले आहेत. ए आणि बी चे गुणोत्तर दिले आहेत किती? 8 11. 8 11 हे गुणोत्तर दिलेत आणि ए आपल्याला दिले आहे किती? 168. बघा जेव्हा कधी गुणोत्तर दिलंय तर तेव्हा काय धरायचं? जसं बघा ए चा गुणोत्तर 8 आहे तर समजायचं ए 8x आहे आणि बी चे गुणोत्तर 11 आहे तर बी किती होणार? 11x. हे नेहमी नेहमी मी सांगत आहो तुम्हाला. पण आपल्याला ए दिलाय मित्रांनो बघा. ए दिलाय. ए किती आहे म्हणत आहे तर 168. किती आहे? 168. पण एला आपण किती धरलाय? 8x. म्हणजेच काय होणार? 8x बरोबर 168. म्हणजेच x काय होणार? 8 गुणाकारात आहे. तिकडे जाऊन भागीला होणार. म्हणजे काय होणार? 168 भागीला 8. काय होणार बघा? x बरोबर काय होणार? तर 8 दुने 16 8 एक 8 म्हणजे किती होणार? 21. x किती होणार? 21. पण आपल्याला x काढायला नाही सांगितलंय. आपल्याला b ची किंमत काढायला सांगितलंय. बघा b ची किंमत काय होणार? आपल्याकडे x निघाला. b किती आहे? b बघा. b आहे 11x. पण आपल्याकडे x आहे ना किती? 21. म्हणजे काय होणार? 11 गुणीला 21. किती होणार? 11 एक 11, 11 ची 1. हातच्या आल्या 1. 11 दुने 22 आणि 1 किती होणार? तर 23. म्हणजे किती होणार? 231. आहे का ऑप्शन मध्ये? आहे. ऑप्शन नंबर ब. हे थोडे उलटपालट झाले आहेत ऑप्शन. काही हरकत नाही. पण हा किती? 231 एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया.
काय म्हणते प्रश्न क्रमांक 11. एका वर्गात 160 विद्यार्थी असतात आणि त्यापैकी 50% विद्यार्थी अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होतात, तर किती विद्यार्थी नापास झाले? बघा, 50% उत्तीर्ण झाले म्हणजे 50% किती झाले? नापास झाले. बरं, 50% मग कोणाचे? 160चे. 50% म्हणजे मित्रांनो समजा अर्धे. 50% म्हणजे अर्धे, तर टक्के काढत बसायचे नाही. भागीला किती करणार आपण? 2 करणार. आपल्याला माहित आहे ना 50% म्हणजे किती? अर्धे. अर्धे म्हणजे काय? भागीला 2. 160चे अर्धे किती होतात? 80. म्हणजे 80 मुलं पास झाले आणि 80 मुलं काय झाले? तर नापास झाले. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर ड. हा काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय प्रश्न क्रमांक 12. चांगला प्रश्न आहे मित्रांनो, सावकाश सोडवणे आहे आपल्याला. काय दिलंय? 5 गुणिला 2 अधिक कंस दिलाय 3 मायनस 3. चा अर्थ होतो मित्रांनो गुणाकार, तरी मी च लिहितो, ठीक आहे. आणि काय आहे तर 3.5 मायनस 1.5. चला कसं सोडवणार? बॉडमासचा नियम लावून आहे याच्यात. बघा काय होणार, आधी ब्रॅकेट वाले आणि गुणाकार सोबत सोडवू शकतो. काय होणार? 5 दुने 10 अधिक काय होणार? 3 मायनस 3 शून्य. चा अर्थ होतो गुणाकार. 3.5 म्हणजे 3.5 मधून दीड गेले. आता हे करत नाही बसायचं, तोंडी करायचं. 3.5 मधून दीड गेले किती राहतात? 2. आधी काय करणार तर आधी करणार गुणाकार, म्हणजेच काय होणार? 10 अधिक 0 गुणिला 2 किती होणार? 0. म्हणजेच किती वाचणार आपल्याकडे? 10. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार मित्रांनो? 10. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर ब. हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा प्रश्न क्रमांक 13. काय 25 आणि 75च्या मसावे. बघा जर मसावे काढायची असेल, जर लहान संख्या आहे, सॉरी ही मोठी संख्या जर लहान संख्येच्या पाड्यात येत असेल, मोठी संख्या जर लहान संख्येच्या पाड्यात येत असेल, तर ही जी लहान संख्या असते हीच तुमची मसावी असते मित्रांनो. तेच काय असते तर मसावी. म्हणजे ह्या प्रश्नात मसावी काय आहे तर मसावी आहे 25. हे गोष्ट लक्षात ठेवा. जर लहान संख्येच्या पाड्यात मोठी संख्या येत असेल तर लहान संख्या मसावी आणि मोठी संख्या लसावी असते. आपल्याला काढायला काय सांगितलंय? मसावी. म्हणजे मसावी किती होणार? 25. 25 ह्या प्रश्नाचं काहीतरी एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. बघा प्रश्न काय म्हणते? जर एखाद्या चौरसाची बाजू 60% वाढली तर त्याच्या क्षेत्रफळात किती टक्के वाढ होईल? बघा एक नंबर जबरदस्त प्रश्न आहे मित्रांनो. बघा आधी तुम्हाला माहित पाहिजे चौरस. चौरस म्हणजे काय होतो मित्रांनो? तर स्क्वेअर. चौरस म्हणजे काय होतो? स्क्वेअर. याची बाजू, बरं याच्या बाजू चारही बाजू काय असतात तर समान असतात. चारही बाजू काय असतात? समान असतात. तर याचे क्षेत्रफळ म्हणजेच काय तर स्क्वेअर. क्षेत्रफळ म्हणजेच काय तर एरिया किती असतो तर याच्या बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग असतो. हे एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि परिमिती किती असते याची? परिमिती 4 गुणिला बाजू. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही, ठीक आहे. आता प्रश्नावरती येऊ. बघा एखाद्या चौरसाची बाजू 60% वाढली. आधी बघा 60%. 60% म्हणजे काय? 60 भागीला 100. बरं काय कटतो का? बघा 20 तिरे 60, 20 पाचे 100 म्हणजे काय होणार? 3/5. वाढली म्हणजे काय झाली? प्लस झाली. वाढली म्हणजे काय? प्लस झाली. 5 होती 3 वाढली त्याच्यावर म्हणजे काय झाली तर ते 8/5 झाली. म्हणजे 5 होती तर किती झाली? आता 8 झाली त्याची बाजू. 5 होती तर किती झाली? 8 झाली. तर मला सांगा, जर पहिला क्षेत्रफळ काय काढवा होता? पहिला क्षेत्रफळ. बघा बाजू किती होती पहिला? 5. तर काय होणार? 5चा वर्ग किती होणार? 25. म्हणजे आधी त्याचा क्षेत्रफळ किती होता? 25 होता. आता बाजू किती झाली? 8. तर दुसरा क्षेत्रफळ, दुसरा क्षेत्रफळ काय होणार तर 8चा वर्ग. कारण की बघा पहिला बाजू होती 5. बघा आपल्याला बाजू वगैरे काही घेतली नाही. जे टक्के दिले होते त्या टक्क्याच्याच आधारे आपण यांच्या बाजू काढल्या. परफेक्ट ह्या बाजू नाही आहेत, पण आपला उत्तर निघून जाणार. तर बघा 8चा वर्ग किती होणार? 64. मग मला काय म्हणते? वाढली तर त्याच्या क्षेत्रफळात किती टक्के वाढ झाली? बघा आधी 25 होता, आता किती झालं? 64. म्हणजे किती वाढला तो? बघा 64 मायनस 25 करा, तुम्हाला मिळून जाईल किती वाढला तर तो. बघा 14तून 5 गेले 9, हातच्या आला 1, 6तून 3 गेले 3. म्हणजे 25 होता, आता किती वाढला? 39 ने वाढला. म्हणजे किती वाढला तो? 39 ने वाढला. बघा आधी किती होता? 25 होता, आता झाला किती? 39 ने वाढला. 25 वर 39 वाढले तर 100 वर किती? 25 वर किती वाढले?
39 तर 100 वर किती ते तुम्हाला टक्के निघणार. टक्केत वाढ काढणी आहे आपल्याला म्हणून आपण गुणीला 100 केला. बघा 25 चौक 100. बघा 4 9 36 हातचे आले 3 4 3 12 12 आणि 3 किती होणार 15 म्हणजे 156% वाढला तो. किती वाढला 156%. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर अ हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. बघा मित्रांनो तुम्ही कोणाकडून शिकले मॅथ मला नाही माहित, पण जर माझ्याकडून तुम्ही मॅथ शिकले असाल तर मी हेच पद्धत तुम्हाला रेफर करतो की यानेच लवकर उत्तर निघते. किंवा एक पद्धत आहे आपण बाजू त्याची 10 किंवा 100 मानू शकतो आणि त्याच्या आधारे उत्तर काढू शकतो. पण ते मानण्यापेक्षा हे काढलेलं मी बरं समजतो. कोणतं उत्तर येणार? ऑप्शन नंबर अ हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. बघा मॅथच्या शेवटचा प्रश्न काय म्हणते? राजन त्याच्या वडिलांपेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. 5 वर्षापूर्वी त्याचे वडील त्याच्यापेक्षा 3 पट होते तर त्याच्या वडिलांचे सध्याचे वय काढायचे आहे. बघा काय दिलंय? वडील दिले आहेत आणि यांचा मुलगा कोण? राजन दिलाय. आपण काय करणार? आता यांचे वय दिले आहे. सध्याचे वय म्हणजे काय? आजचे वय. बघा वडिलाची वय दिली आहे का आपल्याला नाही. फक्त काय म्हणत आहे? राजन त्याच्या वडिलांपेक्षा 20 वर्षांनी लहान आहे म्हणते. तर मला सांगा वडिलांचे वय आपण काय धरू एक्स तर राजनचे वय काय होणार? यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान म्हणजे काय होणार? एक्स मायनस 20. बरोबर आहे का नाही? मग काय म्हणते 5 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी म्हणजे 5 वर्ष अगोदर 5 वर्षापूर्वीचा संदर्भ घ्यावा लागेल. काय 5 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी काय होणार? वडिलांचे वय 5 वर्ष कमी राहणार म्हणजे एक्स मायनस 5 घ्यावं लागेल आणि याचे वय काय होणार? एक्स मायनस 20 याच्यातून पण -5 करावं लागेल म्हणजे काय होणार? एक्स मायनस 25. तर ह्या राजांचे वय काय होणार? 5 वर्ष अगोदर एक्स मायनस 25 आणि त्याच्या वडिलांचे वय काय होणार? एक्स मायनस 5. मग आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणते पुढे? 5 वर्षापूर्वी त्याचे वडील 5 वर्षापूर्वी त्याचे वडील बरं 5 वर्षापूर्वी त्याचे वडील किती होते? एक्स मायनस 5. किती तर एक्स मायनस 5 बरोबर. वडील त्याच्यापेक्षा 3 पट मोठे होते. त्याच्यापेक्षा 3 पट म्हणजे त्या राजांच्या वयापेक्षा 3 पट म्हणजे काय होणार? 3 गुणिला त्याची वय. वय किती होती 5 वर्ष अगोदर? एक्स मायनस 25. बस. पहा मित्रांनो जर तुम्हाला हा वयवारी चॅप्टर येत नसेल तर आपल्या YouTube चॅनलवरती हा ऑलरेडी चॅप्टर एकाच व्हिडिओमध्ये कंप्लीट टाकलेला आहे. तो तुम्ही पाहून घ्याल. चला आता याला सोडवूया बरं. काय होणार बघा एक्स मायनस 5 हे इकडे जसेचे तसे राहणार बघा 3 गुणिला एक्स 3x मायनस काय होणार 3 गुणिला 25 म्हणजे किती 75. बघा हा मायनस मध्ये आहे इकडे येऊन काय होणार प्लस 75 आणि हा -5 जसाचा तसा 3x जसेचे तसे हा प्लस मध्ये आहे तिकडे जाऊन काय होणार मायनस. मग काय होणार 75 मधून 5 गेले किती राहणार 70 आणि 3x मधून x गेले किती राहणार 2x. बघा 2 तिकडे गुणिला आहे तिकडे येऊन काय होणार भागीला 70 भागीला 2 बरोबर काय होणार x. म्हणजेच तुमचा जो हा x आहे मित्रांनो हा जो x आहे हा किती निघणार 70 भागीला 2. कोणत्याही संख्येला भागीला 2 करणे म्हणजे त्याचे अर्धे करणे 70 भागीला 2 म्हणजे किती होणार 35. म्हणजे किती येणार 35. x किती येणार 35. पण आपल्याला काढायला काय सांगितलंय त्याच्या वडिलांचे त्याच्या म्हणजे कोणाचे ह्या राजांच्या वडिलांचे सध्याचे वय काढा. सध्याचे वय म्हणजे आजचे वय. आजचे वय किती घेतला होता आपण x आणि xच काढायचं आहे तर किती वर्ष 35 वर्ष. किती वर्ष 35 वर्ष. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 3 क हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. चला तर अशा पद्धतीने मॅथचे 15 प्रश्न कंप्लीट. आता रिझनिंगचे किती तर 5 प्रश्न बघायचे आहेत. बघा काय म्हणते प्रश्न क्रमांक 1. अर्जुन सुरुवातीपासून 56 विद्यार्थ्यांच्या वर्गात 18वा आहे. शेवटच्या क्रमांकावरून त्याचे क्रमांक किती असेल? बघा याला कसा काढतो एकूण विद्यार्थी किती आहेत 56 आणि त्याचा क्रमांक काय दिला आहे वर्गात अर्जुन सुरुवातीपासून 18 आहे तर -18 करा आणि याच्यात एक जोडा बस तुमच्या शेवटीवरून निघणार. बघा 58 मधून 18 गेले किती राहणार 40. 40 आणि 1 किती होणार तर 41. कितवा क्रमांक राहणार 41 वा. आहे का ऑप्शन मध्ये 1 मिनिट काही चुकलं का माझं? माझं चुकलं मित्रांनो तिथं 56 दिलाय आणि मी किती घेतलो 58 घेतलो. इथं किती पाहिजे तर आपल्याला 56. 1 मिनिट. इथं पाहिजेत आपल्याला 56. मी किती घेतलो 58. 56 विद्यार्थी आहेत. तर चला
56 मधून 18 गेले किती 16 मधून 8 गेले 8 हातच्याला 1 5 मधून 2 गेले 3 अधिक काय होणार 1 म्हणजेच किती तर 39. किती विद्यार्थी राहणार 39 वा नंबर असणार कोणता ऑप्शन नंबर ब हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. माझ्या हातातून चुकी झाली होती मित्रांनो 56च्या जागी 58 घेतलं होतं. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा प्रश्न काय म्हणते प्रश्न क्रमांक 2 काय आहे एका विशिष्ट कोड भाषेत CUTE हे BTSD असे लिहिले जाते त्या कोड भाषेत KIND तर यांना कसं लिहायचं बघा CUTE ला काय लिहिलंय BTSD बरोबर खाली लिहायचं. आता नंबरिंग पहा बघा C कितव्या नंबरवर तिसऱ्या U 21व्या टी 20व्या आणि ई कितव्या 5व्या बी दुसऱ्या टी 20व्या एस 19व्या डी 4थ्या काय दिसत आहे बघा प्रत्येक जागी -1 होत आहे मित्रांनो प्रत्येक जागी काय होत आहे तर -1 3चे 2 झाले 21चे 20 20चे 19 5चे 4 म्हणजे हा जो KIND काइंड KIND हा जो काइंड आहे तर याच्यामधूनही प्रत्येक जागून आपल्याला काय मायनस काय करायला लागेल एक बघा K 11व्या नंबरवर I 9व्या N 14व्या D 4थ्या बघा 11तून 1 काढा 9 मधून 1 काढा 14तून 1 आणि 4 मधून 1 बघा 11तून 1 गेले 10 9तून 1 गेले 8 14तून 1 गेले किती 13 आणि 4तून 1 गेले 3 मला सांगा 10व्या नंबरवर कोण असतो J 8व्या नंबरवर H 13व्या नंबरवर M आणि तिसऱ्या नंबरवर C JHMC कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर अ हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते प्रश्न क्रमांक 3 जर R चा अर्थ जोडा Q चा अर्थ ने गुणाकार करा S चा अर्थ पासून वजा करा आणि P चा अर्थ ने भागाकार करा असे असेल तर काय होणार बघा 42 काय दिलाय तर P चा अर्थ काय आहे तर P चा अर्थ भागाकार करा भागीला किती तर 7 Q मग काय दिलाय Q चा अर्थ काय आहे तर गुणाकार करा Q चा अर्थ काय आहे तर गुणाकार करा मग काय आहे 5 मग काय आहे R चा अर्थ जोडा R चा अर्थ काय आहे जोडा अधिक काय होणार 2 हे काय आहे तर कंसामध्ये आहेत आणि मग बाहेर काय आहे S चा अर्थ पासून वजा करा म्हणजे मायनस करा काय आहे तर 34 याला सोडवायचे आहे मित्रांनो काहीतरी आता बॉडमस नियम लावून बघा 7 सकम 42 6 पंचे 30 आणि 2 किती होणार 32 मधून 34 काढा किती राहणार -2 आहे का ऑप्शन मध्ये बघा 2 दिलाय म्हणजे याचा अर्थ इथं -2 पाहिजे होता पण हाच ऑप्शन आपण धरून चालणार मित्रांनो जर तिथं मायनसही नसेल दिलं राहील तरी आपल्याला हाच ऑप्शन धरून चालावं लागेल कोणता तर ऑप्शन नंबर अ हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते एका विशिष्ट कोड भाषेत GROW ला असे आणि वर्कला असे कोड केले जाते दिलेले कोड भाषेत के साठी काय बघा GROW ला किती लिहिले 25 71 WORK ला काय तर 5742 असे कोड केले जाते दिलेल्या कोड भाषेत के साठी काय आहे के साठी काय आहे मित्रांनो तर बघा सारखे कोणकोणते आहेत आपल्याकडे बघा ROW हे सारखे आहेत बघा तर मग याच्यात कोणकोणते सारखे आहेत ते पाहावं लागेल बघा 5 सारखा दिसत आहे 7 सारखा दिसत आहे आणि 2 सारखा दिसत आहे तर हे 572 कोणासाठी WOR यांच्यापैकी साठी वापरले आहेत म्हणजे जो उरला काय उरला के कोणासाठी मग 4 असणार जो उरला आहे तो कोणासाठी के साठी असणार कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर ड हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ड हा एकदम बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 4 चला शेवटचा प्रश्न पाहूया काय तर प्रश्न क्रमांक 5 काय म्हणते छायाचित्रातील एका महिलेकडे बोट दाखवत एक पुरुष म्हणाला एका छायाचित्रात महिला आहे तिच्याकडे बोट दाखवत एक पुरुष म्हणाला काय म्हणते ती माझ्या एकलुत्या एक मुलाची काय आहे तर भाची आहे तर त्या पुरुषाची त्या महिलेशी काय नाते असेल बघा कोण होणार छायाचित्रातील एका महिलेकडे बोट दाखवत एक पुरुष म्हणाला ती माझ्या एकलुत्या एक मुलाची भाषी आहे म्हणजे जे फोटोतली मुलगी आहे ती माझ्या एकलुत्या एक मुलाची भाषी आहे म्हणजे त्याच्या मुलाची भाषी म्हणजे त्या पुरुषाच्या काय मुलीची काय होणार मुलगी
मुलीची मुलगी, मग मला सांगा त्या पुरुषाची त्या महिलेशी नाते काय? म्हणजे हा जो पुरुष आहे त्या जे मुलगी आहे फोटोमध्ये तिच्या कोण होणार? आजोबा होणार. कोणाचे? तर आईचे वडील. कोणाचे वडील? आईचे वडील, आजोबा. याला काही डायग्राम वगैरे तेवढी काही काढायची गरज नाही पडत मित्रांनो. आपल्याला प्रश्न वाचूनच उत्तर समजतो. समजलं कोणता? ऑप्शन नंबर क. काय येणार? आजोबा. पण कोणाचे? आईचे वडील. कोणाचे वडील येणार? आईचे वडील. समजलं? तर चला अशा पद्धतीने हा शेट देखील आपला कंप्लीट झाला आहे मित्रांनो. तर आशा करतो की तुम्हाला सर्व काही गोष्टी समजत असतील आणि ज्यांचे उद्याला पेपर आहेत म्हणजे 1 तारखेपासून ज्यांचे पेपर आहेत त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट मित्रांनो. चांगल्याने पेपर सोडवून या आणि सिलेक्शन घेऊन या. ठीक आहे. तर सिलेक्शन तर नाही आपण म्हणू शकतो की पेपर होऊन जाईल मग तुमची काय फिजिकल राहणार. पीडीएफसाठी काही तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. पुढचे जे काही क्लासेस कोणत्या पद्धतीने राहणार मी टेलिग्रामवरती सांगणार मित्रांनो. तुमची महामॅरेथॉन कधी होणार? मे बी आजच घेण्याचा प्रयत्न करणार मी सायंकाळी. पण थोडं वातावरण बिघडल्यामुळे मी कन्फर्म सांगू शकत नाही मित्रांनो, कारण की लाईटचा खूप प्रॉब्लेम येत आहे. ठीक आहे. तरी पण आपण प्रयत्न करू संध्याकाळी घेण्याचा सायंकाळी 6 वाजता. तर चला आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.